बघा, अ आणि ब यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर 3:2 आहे, तर खर्चाचं गुणोत्तर 5:3 आहे. जर प्रत्येकाची बचत 1,000 रुपये असेल तर अचं उत्पन्न किती असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता गोष्टी उत्पन्नाच्या अ आणि ब यांची अनुक्रमे इथं नाव लिहा. अ आणि इथं मांडतो ब. आता गुणोत्तर हा शब्द इथं लिहायचा सराव. गुणोत्तर लक्षात घ्या. आता उत्पन्नाचं गुणोत्तर प्रश्नामध्ये दर्शवलं की बाबा त्यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर 3:2 आहे. प्रत्यक्षात प्रत्येकाचं उत्पन्न किती काढण्यासाठी चलपद यक्ष उत्पन्नासाठी आणि त्यांच्या खर्चाचं जे गुणोत्तर दर्शवलं, खर्चाचं, या खर्चाचं गुणोत्तर आहे 5:3. इथं मात्र प्रत्यक्षात खर्च किती काढण्यासाठी चलपद वाय वापरायचं दोन्ही गुणोत्तरासोबत. आता बचतीचं गुणोत्तर हा प्रश्न मनाशी विचारायचं. बचतीचं गुणोत्तर काय बाबा? आता बचत म्हणजे काय असते? उत्पन्न वजा खर्च, उत्पन्न वजा खर्च आणि यातून प्राप्त होणारं उत्तर असते बचत. माझं उत्पन्न 100 रुपये आहे, माझा खर्च 70 रुपये जर असेल तर अर्थात उरणारी 30 रुपये रक्कम ही माझी बचत. ह्या गोष्टी आम्हाला सहज समजण्याजोग्या. पुढे चला, म्हणजे आम्हाला बचतीचं गुणोत्तर काय, भाषा गुणोत्तराची, म्हणून या उत्पन्नाच्या गुणोत्तरामधून खर्चाचं गुणोत्तर वजा हे अच्या बचतीचं गुणोत्तर. इथं सुद्धा 2x मधून 3y वजा हे बच्या बचतीचं गुणोत्तर. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की प्रत्येकाची बचत 1,000 रुपये, म्हणजे लक्षात घ्या, समीकरण स्वरूप मांडणी करायची झाली गोष्ट अची बचत किती? 3x वजा 5y आणि याची बचत आहे 1,000 रुपये. म्हणजे याला आम्ही समीकरण 1 समजायचं. बची बचत किती बाबा? हे समीकरण स्वरूप 2x वजा 3y, मात्र ही प्रत्येकी बचत 1,000 आहे असं गणित म्हणते. हे 2 समीकरण इकडं वाक्सरनं तयार केले. आता गोष्टी कशा सोडवायच्या ह्या? तर समीकरण 1 ला 3 ने, समीकरण 2 ला 5 ने, काय तर गुणा हा भाग महत्वाचा इथं लक्षात ठेवा. या समीकरण 1 ला 3 न गुणायचं, समीकरण 2 ला 5 न गुणायचं. हे कशासाठी गुणत असतात अशा बऱ्याच कॉमेंट येतात. तर यातलं एक सहचल पद आम्हाला सारखं करायचं असते, उत्तराप्रत भराभर पावलं टाकता यावीत म्हणून. समीकरण 1 ला 3 न गुणू म्हणजे 3 तिरी 9x. गोष्टी लक्षात घ्या. 3 तिरी 9x वजा 3 पाची 15y. या गोष्टी लक्षात घ्या. बराबर. आता 3 गुणिला 1000 म्हणजे काय? तर 3000. हे कितवं? तिसरं नवं समीकरण प्राप्त झालं. समीकरण 2 ला 5 न गुणायचं म्हणजे 5 गुणिला 2x, 5 दोन्ही 10x, वजा चिन्ह आहे सर, 5 गुणिला 3y, 5 तिरी 15y आणि 5 गुणिला हे 1000 गुणाकार 5000. हे लेकरांनो इथं चौथं नवं समीकरण आम्हाला मिळालं. करायचं काय? समीकरण कोणतं मोठं हा भाग लक्षात घ्यायचा. इथं रक्कम जास्त आहे, इथं सहचल पद मोठं आहे, म्हणून समीकरण 4 वजा समीकरण काय करतात? 3 करा. म्हणजे या समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करायचं. समीकरणाची पुन्हा एकदा मांडणी 10x वजा 15y बराबर 5000. समीकरण 4 त्याच्यामधून वजा करायचं समीकरण 9x वजा 15y बराबर 3000. हे समीकरण तिसरं.
वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह आलं, इथं वजा चिन्ह मात्र तसं मांडता येत नाही बरं का. चिन्हाजवळ चिन्ह आला असेल तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा, हा गणितीय गुणधर्म. आणि या गोष्टीचा विचार करता कंसातील वजा चिन्ह कंसाबाहेरील वजा चिन्हाला गुणिला असा त्याचा अर्थ होतो आणि हे चिन्ह बदलते. जसं की वजा गुणिला वजा म्हणजे हा गुणाकार होतो अधिक. आता हे चिन्ह वजा राहत नाही. इथं सुद्धा वजा चिन्ह का, आता वरच्या समीकरणामधून आम्ही खालचं समीकरण वजा करत आहोत. इथं गोष्ट लक्षात घ्या, हे वजा 15y आणि खालचे आता अधिक 15y झाले. एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर संख्या किंवा पद सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा पदांचा लोप होतो, हा गणितीय गुणधर्म. इकडं 10x मधून 9x गेले लेकरांनो, x ही वजाबाकी उरते. आणि इकडं 5000 मधून 3000 गेले 2000, म्हणजे एक्सचं व्हॅल्यू 2000 हे आम्हाला माहीत झालं. प्रश्न विचारला सर अच उत्पन्न किती असा प्रश्न, अच उत्पन्न किती असा प्रश्न. तर अच्या उत्पन्नाचं गुणोत्तर काय, 3x. या 3x मध्ये मिळाल्या एक्सची किंमत ठेवा. x 3 सोबत गुणिला म्हणून 3 गुणिला 2000 अशी मांडणी. 3 दोन्ही 6000 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य असे अगणित प्रश्न अभ्यासता येतील. ओके. पगाराच्या आणि पगाराचे गुणोत्तर ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.